हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल. आज म्हणजे 14 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलेच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. नंदिनी बनवलेल्या उपम्याचं विक्रम कौतुक करतो. मानिनी पण म्हणते, आज खूप दिवसांनी आयता नाश्ता खायला मिळाला तुझ्यामुळे नंदिनी. आता जीवा मस्तपैकी मटण घेऊन येईल आणि नंदिनी मटण रस्सा बनवशील ना ग नंदिनी. तिथे पार्थ येतो. विक्रम म्हणतो, आला बोक्का आला बोक्का. विक्रम म्हणतो, तुझे आई बाबा पण आले आहेत तर होऊन जाऊ देत तुझ्या हातचा मटण रस्सा आणि तांदळाच्या भाकरी. नंदिनी म्हणते, मी ज्वारीची भाकरी करू का. मानिनी आणि विक्रम जीवाकडे बघून म्हणतात, ज्वारीच्या भाकऱ्या. विक्रम म्हणतो, बघ तिच्या लक्षात आहे, जीवाला ज्वारीची भाकरी आवडते. मानिनी म्हणते, हो हे खरं आहे. आशा आण ना ग पिशवी लवकर. धनंजय म्हणतो, मला या जेवणामध्ये धरू नका, आम्ही निघतो आता, महत्त्वाचं काम आहे माझं. सगळे आग्रह करतात, थांबा थांबा म्हणून. धनंजय म्हणतो, चल नंदिनी निघूयात आपण. नंदिनी म्हणते, मी गेटपर्यंत सोडायला येते, मी नाही येणार तुमच्यासोबत. नंदिनीचे आई बाबा निघतात. विक्रम म्हणतो, वा वा, दोन्ही सोना घरात, दोन्ही टोनगे घरात. सुख म्हणजे नक्की काय असतं. पार्थ जीवाला म्हणतो, मी माझ्या बायकोला टाईम दिलाय, तू तुझ्या बायकोला टाईम दे. जीवा म्हणतो, असं काही नाही आहे. पार्थ म्हणतो, तुला बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. तो त्याला हॉस्पिटलमध्ये नंदिनी आणि तिच्या बाबांचं बोलणं सांगतो. नंदिनी तिच्या बाबांना काय काय बोलली हे सर्व सांगतो. जीवा म्हणतो, उगीच काही बोलू नकोस. पार्थ म्हणतो, उगीच नाही, खरं तेच सांगतोय. आम्हा मोठ्या भावंडांना आई वडिलांना चटकन उलट उत्तर देता येत नाही, समजून घे तू. पार्थ म्हणतो, मी मटण आणायला जातो. तिथे नंदिनी आलेली असते. नंदिनी म्हणते, ही काव्याची बॅग आहे का. जीवा म्हणतो, हो. मानिनी तिथे येते. जीवाला म्हणते, तू गेला नाहीस. जीवा म्हणतो, दादा गेलाय. मानिनी म्हणते, बरं झालं. मानिनी म्हणते, तुमची झोप झाली नाही आहे, फ्रेश व्हा आणि आराम करा थोडा, जा तुम्ही. नंदिनी जीवा मनामध्येच बोलत असतात. जीवा म्हणतो, मी माफ करणार नाही एवढ्या लवकर, ती थोडी बोलली आहे मला, ती तिच्या वडिलांना बोलली आहे ना. नंदिनी म्हणते, हवा तितका भाव खा, मी पण खाईल, पण हात नाही सोडणार, तुमच्या डार्लिंगची शपथ. मानिनी म्हणते, तुम्ही अजून इथेच, जा ना, जा. नंदिनी आणि जीवा रूमकडे जातात. दोघेही रूमच्या समोर येतात. जीवा दाराची कडी उघडतो. दोघेही मनातच बोलत असतात. नंदिनी म्हणते, फक्त दाराची कडी उघडली, आत ये म्हणत नाही आहेत. जीवा म्हणतो, मी म्हणणार नाही, नेहमी मीच का समजून घ्यायचं. दोघेही असं मनामध्येच बोलत राहतात. नंदिनी म्हणते, मी खालीच राहते. जीवा मनामध्ये म्हणतो, खालीच राहायचं होतं तर वर यायची तसदी कशाला घेतली. नंदिनी खाली जाते. पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवत असतो. मानिनी पार्थला चिडवते, कुणीतरी बायकोसाठी फ्रूट सॅलड बनवत आहे. तो म्हणतो, प्रेमाचा कोटा पूर्ण करतोय, आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे फ्रूट सॅलड. मानिनी म्हणते, मला पण मिळेल का फ्रूट सॅलड, खूप गोड खावंसं वाटतंय. खूप छान छान चालू आहे घरात, तुझं आणि काव्याचं जुळालं आता. जीवा आणि नंदिनीचं जुळतंय हळूहळू. लगेच नंदिनी तिथे येते. पार्थ म्हणतो, बघा त्यांचं नाव घेतलं आणि त्या आल्या. मानिनी म्हणते, आता भांडण मिटलं असणार तुमचं. नंदिनी खोटं खोटं म्हणते, हो खूप गोडी गुलाबीने सुरू आहे आमचं. मानिनी म्हणते, आता खो खो संपला वाटतं मग. पार्थ म्हणतो, आता कबड्डी चालू झाली मग. मानिनी म्हणते, रम्या वेड्यासारखी हसत असते. वसूला टेन्शन येतं. तिच्या डोक्यात काहीतरी नवीन शिजत आहे असं वाटतंय. इकडे पार्थ म्हणतो, वेलची पूड द्या. मानिनी म्हणते, फ्रूट सॅलडमध्ये वेलची पूड कोण घालतं. पार्थ म्हणतो, मी. नंदिनींनीच सांगितलं मला, काव्यांना फ्रूट सॅलडमध्ये वेलची पूड आवडते. त्या वेलची पूडमध्ये रम्याने काहीतरी मिक्स केलेलं असतं. फ्रूट सॅलड घेऊन पार्थ तिथून जातो. पार्थ सॅलड घेऊन बेडरूममध्ये येतो. काव्या म्हणते, खूप लाडात आलाय बोका. पार्थ फ्रूट सॅलड देतो. काव्य म्हणते, नको आहे मला, जे हात हे
बनवू शकतात पण भरवू शकत नाही. त्या हातांचा काय उपयोग देशमुख? पार्थ म्हणतो, लाड करून घ्यायचे हे सांगा ना. काव्य म्हणते, सांगायची गरज पडायला पाहिजे का देशमुख? माझ्यासारखी बायको मिळाली आहे तुम्हाला. गेल्यानंतर किंमत कळेल तुम्हाला. पार्थ म्हणतो, तुम्हाला जाऊन कोण देणार आहे? मॅग्नेटसारखं चिटकून बसणार आहे मी आता. हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळते की नंदिनी बेडरूमच्या बाहेर थांबून जीवाकडे ब्लँकेट मागते हॉलमध्ये झोपण्यासाठी. जीवाला वाटतं ती आत झोपेल. तो चिडतो आणि म्हणतो, आतमध्ये येऊन घेऊन जा. पार्थ काव्याला सॅलड भरवत असतो. आता त्या फ्रूट सॅलडमुळे काही होईल का हे उद्याच समजेल. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय बाय.